दरम्यान शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आजपासून स्वाक्षरी मोहीम सुरू केली। मुंबईतल्या काही शाळांबाहेर आणि चेंबूर रेल्वे स्थानकाबाहेरही ही मोहीम राबवण्यात आली। दादरच्या साने गुरुजी विद्यालय आणि IES हायस्कूलसह गोरेगावमधल्या एका शाळेबाहेरही ही मोहीम राबवण्यात आली। आपण पाहतोय मनसेनं इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती जी लागू करण्यात येण्याची शक्यता आहे त्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। विविध शाळांच्या बाहेर नागरिक त्या बॅनरवर स्वाक्षरी करताना आपल्याला दिसत आहेत। त्या विरोधात जमा झालेल्या सह्या करतायत। जे बैर सरकार आहे त्या बैऱ्या सरकारच्या कानामध्ये हा आवाज पोचला पाहिजे, यासाठी एक सही हिंदी सक्ती विरोधात ही सह्यांची मोहीम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आपण चालू करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, संत ज्ञानेश्वरांचं आहे, त्या राज्यात जर मराठी भाषा टिकवण्यासाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा मोठं दुर्दैव काही नाही। मी या निमित्ताने राज्य सरकारचा निषेध करतो आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो की या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा। 1ली ते 5वी पर्यंत हिंदी सक्ती करण्याची काही गरज नाहीये। त्यामुळे आपली मराठी भाषा, मराठी अस्मिता टिकवण्यासाठी तुम्ही सुद्धा एक मराठी म्हणून हा निर्णय मागे घेतला पाहिजे ही मी राज्य सरकारला